उगाच घायकुतेपणा नको. जाऊ दे 2 दिवस मग बघू. डेबिट कार्ड आणलंयस ना? आप्पा डेबिट कार्ड आणलंय मी. आणि चेकबुक? बँकेतून पैसे काढायचे असतील तर अकाउंट नंबर तरी माहिती आहे का? नेट बँकिंग करतेस का? बघ, आणि तुम्ही स्वतःला शिकलेल्या मुली म्हणवता. तुमचे सगळे आर्थिक व्यवहार नवऱ्याच्या हाती कसे सोपवता का? हो, कुकी येईल आता शाळेतून. तिच्या समोर असल्या चर्चा करू नका. जावे बापूंचा फोन आला तर काय सांगायचं? मी नाहीये म्हणून सांगा घरात, नाही तर काही पण सांगा. आईला द्या बोलायला, तिला भारी कौतुक आहे तिच्या जावई बापूंचं. अगं, माझ्याशी का वाकडं बोलतेस? आम्ही सुचवला, पण तुलाही पसंत होता ना. आम्ही आमच्या रीतीप्रमाणे त्याचं कौतुक केलं. काही चुकलं का आमचं? तुझ्या चेहऱ्यावर दिसतंय मला. मी सांगते त्याच्यावर काही विश्वासच नाहीये. अगं, विश्वास नसायला काय झालं? पण कायमचं दूर राहायचं वगैरे निर्णय एका रात्रीत का घ्यायचे? त्यांची बाजू तर ऐकली पाहिजे. तर बाजू काय ऐकायची? गेल्या 10-12 वर्षात ती काय सांगतेय याची कुणकुण आपल्याला लागलीच नव्हती का? बाकी निस्तरता येईल, पण माईनं इथं घेऊन आलीस हे त्यांना नाही आवडलं तर? अगं, पण तो निघून गेला तर मी काय करायचं? माईंसाठी स्वतःला अडकवून घ्यायचं का त्या घरात? जबाबदारी आहे ना आपली. म्हणून तर घेऊन आले ना त्यांना मी इथे. अगं, पण त्यांचं निस्तरणं सोपं आहे का? मी रवा बसायला घेते. मधू आली वाटतं कुकीला शाळेतून घेऊन.